पेपरफुटी प्रकरणात तर या प्रकरणामध्ये आरोपी मोटेगावकरला कोर्टात हजर करण्यात आला आहे। दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टामध्ये न्यायमूर्ती अजय गुप्तांच्या कोर्टामध्ये मोटेगावकर याला हजर करण्यात आले। सुनावणी सुरू आहे। मोटेगावकर, तुम्हाला या सगळ्याचा पश्चाताप झालेला आहे का? तुम्हाला काही बोलायचं आहे का, असा सवाल कोर्टाने केलेला आहे। मोटेगावकरने यावर काहीच उत्तर दिलं नाही। ऑफलाइन रहने दो, ऑनलाइन रहने दो, झुकेगा नहीं। नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरमधील रेणुकाई करिअर सेंटर अर्थात आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आली। लातूर आणि पुण्यातल्या चौकशीनंतर मोटेगावकरला सीबीआयनं ताब्यात घेतलं। नीट पेपर फुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आली। परीक्षेच्या 10 दिवस आधीच शिवराज मोटेगावकरकडे नीट परीक्षेचा पेपर होता। 3 मे रोजी नीटची परीक्षा होती। मोटेगावकरकडे 23 एप्रिललाच नीटची प्रश्नपत्रिका होती। परीक्षा झाल्यानंतर मोटेगावकरनं पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं प्रश्नपत्रिका नष्ट केल्या। शिवराज मोटेगावकरनं विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला प्रश्नपत्रिका पाठवली होती। दरम्यान लाभार्थी विद्यार्थ्यांची नावं सांगण्यास शिवराज मोटेगावकरनं सीबीआय समोर टाळाटाळ केल्याची माहिती आहे। शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये सुद्धा परीक्षेचे लीक झालेले प्रश्न आढळून आले। मोटेगावकरनं अनेक विद्यार्थ्यांना नीटची लीक झालेली प्रश्नपत्रिका पुरवल्याचा संशय आहे। प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी शिकवणी वर्गातून 42 प्रश्न नीट परीक्षेमध्ये आल्याची एका पालकांची तक्रार आहे। रविवारी रात्री चौकशी केल्यानंतर शिवराज मोटेगावकरला सीबीआयनं अटक केली। मोटेगावकरच्या आरसीसी क्लासेसमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची आणि तिच्या वडिलांची देखील सीबीआय कडून चौकशी केली जाते। दरम्यान शिवराज मोटेगावकरचे 2 जुने व्हिडिओ आता व्हायरल झालेत। झुकेगा नहीं साला। प्रीती, आरसीसी मॉक मधून आरसी टेस्टिंग क्वेश्चन आले? त्याच्या बाहेर क्वेश्चन आलाच ना। तुम्ही खुश आहात आरसीसी ला? हो, ऋतुजा बेटा, कसा गेला पेपर तुला? केमिस्ट्री, फिजिक्स, बायो? खूप छान गेलं सर। आणि तुम्ही जे 101 क्वेश्चन्स दिले होते ना, त्या 101 क्वेश्चन मधून मोस्ट ऑफ द त्यातूनच आले होते question। आतापर्यंत जेवढे पेपर झाले याचा बंच करून घ्या, ते पेपर पुन्हा पुन्हा सॉल्व्ह करा। अजिबात घाबरू नका, कॉन्फिडन्स ठेवा आणि नक्कीच हे नीटचं युद्ध जिंकून दाखवा। सुट्ट्या लागल्याचं कारण देत नांदेडच्या कोचिंग क्लासेसला सुट्टी देण्यात आली आहे। एम सर अशी शिवराज मोटेगावकरची ओळख आहे। मोटेगावकर हे रसायनशास्त्र विषयात MSc सुवर्ण पदक विजेते असून दूरदृष्टी असलेले शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे। 1999 मध्ये भाड्याच्या खोलीत 10 विद्यार्थ्यांसह त्यांनी कोचिंग क्लासला सुरुवात केली। कालांतरानं आरसीसी क्लासेस, जे रेणुकाई करिअर सेंटर म्हणून ओळखलं जाऊ लागलं। आरसीसीची लातूर, पुणे, नाशिक, संभाजीनगर, नांदेड सारख्या शहरांमध्ये केंद्र आहेत। हे सगळे नीटच्या जाळी जी निर्माण झाली आहेत, नेट आणि नीट, हे सगळे भाजपचे लोक आहेत। हे उघड होईल। अटक केलेल्या प्रत्येक माणसाचा भाजपशीच संबंध आहे। प्रत्येकाला अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सुरू आहे। या प्रकरणामध्ये तुमचेही काही धागेदोरी असतील तर ते देखील तपासले जातील। विनाकारण वडाची साल पिंपळाला जोडण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्या मार्फत केला जातो। म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याला विकत घेतले 10-20 लाखाला, त्याचा मुलगा नाही तर मुलगी मात्र त्या ठिकाणी डॉक्टर बनणार, गरीबाचं मात्र तिथं होणार नाही। आणि ही घटना 24 मध्ये सुद्धा घडली होती। शिवराज मोटेगावकरचे बँक तपशील आता तपासणीसाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी घेतलेत। त्याची चौकशी केली जाते।